क्वार्टर फायनलच्या रूपामध्ये हा सामना होतोय. चिंचवण आणि मेहर 11 टेम्पाल या दोन संघादरम्यान सामना होतोय. गोलंदाजी करतोय, गोलंदाजी मार्कवर स्ट्रायकर गोलंदाज मसूद, एक नामचित गोलंदाज मसूद. त्याचं दक्षिण रायगड मध्ये त्याचं नाव घेतला तो टेम्पाला एक्सप्रेस मसूद. पहिला चेंडू स्ट्रेट ड्राईव्ह केला होता. गोलंदाज मात्र कोणती चूक करत नाही. मसूदची सुरेख अशी गोलंदाजी. पहिला चेंडू निर्धाव चेंडू. दुसरा चेंडू चिंचवड संघाकडून रोशन आणि सूरज सलामीची जोडी. मसूद आपल्या षटकाचा दुसरा चेंडू पॉवर प्लेच्या षटकामध्ये गोलंदाजी करताना हा मात्र चेंडू ऑफ स्टंपच्या बाहेर स्थिरावणारा चेंडू स्विंग होतोय. निर्धाव चेंडू. दुसरा चेंडूची निर्धाव सांगता. दोन चेंडूच्या खेळीनंतर अजून चिंचवड संघाचे खातही ओपन झालं नाही. कपिलजी गायकवाड युवा सेना अधिकारी माणगाव तालुका आणि त्यांच्या समवेत अमित सर महसूलचे कर्मचारी दोन्ही मान्यवरांनी रंगमंचावर येऊन असं नसतं व्हायचंय. न्यू बॉईज तलेगाव, न्यू चॅम्पियन बॉईज तलेगावच्या वतीनं या ठिकाणी स्वागत. पुढचा चेंडू याच्यावर एक धाव जमा केली आहे. एक धावच्या मध्ये संघाची धावसंख्या होते. खातं ओपन होतं. श्री गणेश होतोय संघाचं. 3 चेंडूच्या खेळण्यात संघाची धावसंख्या होते ती बेंडबाद 1. मसूद सुरेख गोलंदाजी करतो पॅनल एंड करून. चौथा चेंडू पहिला पॉवर प्लेचा पहिल्या षटकाचा चौथा चेंडू मसूदचा. हा फुअरलेनचा चेंडू. षटकार आणि 7 धावांच्या मध्ये संघाची धावसंख्या होते ती 7. सात धावांच्या मध्ये संघाची धावसंख्या होते ती 7. कपिलजी गायकवाड युवा सेना अधिकारी माणगाव तालुका त्यांच्या समवेत अमित सर या मान्यवरांचं या ठिकाणी आगमन होत आहे. मी न्यू बॉईज तलेगावच्या वतीनं सर्व खेळाडू रसिकांच्या वतीनं यांचं या ठिकाणी स्वागत करतो. वैभवजी मोरे यांच्या हस्ते या ठिकाणी कपिलजी गायकवाड आणि अमित सर यांचं या ठिकाणी पुष्पगुच्छ आणि शाल देऊन या ठिकाणी स्वागत होत आहे. पहिला धक्का चिंचवड संघाला सूरजच्या स्वरूपात. पहिला धक्का चिंचवड संघाला. तंबूचा रस्ता दाखवतोय मसूद. डगआउट मध्ये जातोय चिंचवड संघाचा पहिला फलंदाज सूरज. पहिलं षटक मार्गस्थ होतोय. पहिल्या षटकाच्या खेळल्यानंतर संघाची धावसंख्या होते ती 7. 1-7. सूरजनं आपल्या 2 चेंडूच्या खेळीमध्ये एक षटकाराच्या मदतीनं संघाला 6 धावांचं आव्हान दिलं. संघाला 6 धावांचं पहिल्या षटकामध्ये मसूदनं एक फलंदाज तंबूचा रस्ता दाखवला.
सूरजला डगआउट मध्ये धडून दिलं. पहिला धक्का चिंचवड संघाला. पहिल्या षटकाच्या खेळणाऱ्या संघाची धावसंख्या 1-7. पॉवर प्लेचं दुसरं षटक. तौफिक टेम्पाले संघाकडून. क्वार्टर फाइनल के रूप में मैच चलता हुआ अच्छी लेंथ सूझबूझ से गोलंदाजी करते हो तौफिक. सात चेंडूच्या खेळणाऱ्या संघाची धावसंख्या होते 1-7. चिंचवड संघ पनवेल तालुक्याचा हा एक नावाजलेला संघ मेहर इलेव्हन टेम्पोला संघासमोर क्वार्टर फायनलच्या सामन्यामध्ये समोरासमोर धडक मारताना आणि हा स्ट्रेट ड्राईव्ह केलाय सीमारेषा बाहेर. षटकार. या 6 धावांच्या मध्ये संघाची धावसंख्या होते ती 13. दुसऱ्या षटकचं 2 चेंडूच्या खेळण्यात संघाची धावसंख्या होते ती 1-13. पुढचा चेंडू तौफिकचा कशाप्रकारे खेळून काढतो. हा मात्र यॉर्क लेनचा चेंडू ब्रह्मास्त्र वापरलं तौफिकनं. हा चेंडू निर्धाव म्हणावा लागेल. या 3 चेंडूच्या खेळण्यात संघाची धावसंख्या होते ती 13. चिंचवड संघाची धावसंख्या 1-13. पॉवर प्लेचं दुसरं षटक हाताळताना तौफिक मेहर इलेव्हन टेम्पोला संघाकडून दुसरं वैयक्तिक पहिलं षटक तौफिक कशामध्ये गोलंदाजी करतोय. कर्णधार दिला विश्व कसा हा चुटला पाहिजे चेंडू. मात्र या चेंडूवर लेग बायच्या स्वरूपामध्ये 1 धाव मिळते. 1 धाव म्हणावी लागेल. 1 धावच्या मध्ये संघाची धावसंख्या होते ती 14. पुढचा चेंडू तौफिकचा कशा पद्धतीने गोलंदाजी करतोय. 10-15 पाऊल जरा पुढचा चेंडू बघा. फुल बॉल लो फुल टाकला चेंडू. स्ट्रेट ड्राईव्ह केला. 1 धाव पूर्ण होते. दुसरी धाव घेण्याच्या प्रयत्नात हा नाना करता दुसरी धाव घेतोय रोशन. 2 धावा पूर्ण केल्या. 2 धावच्या मध्ये संघाची धावसंख्या होते ती 2 धावांच्या मध्ये संघाची धावसंख्या होते ती 1-16. दुसरा पॉवर षटकाचा अखेरचा चेंडू तौफिकचा कशामध्ये गोलंदाजी करतोय. तौफिक अखेरचा चेंडू किती धावत देतोय. चिंचवड संघाला हा फुलटा चेंडूला पुढचा चेंडू स्ट्रेट ड्राईव्ह केलाय. मिड ऑफ क्षेत्रामध्ये चेंडू जातोय. क्षेत्ररक्षण त्या ठिकाणी क्षेत्ररक्षित होतं. 1 धाव पूर्ण होते. 1 धाव संघाची धावसंख्या होते ती 17. पॉवर प्लेचे 2 षटक पूर्ण होत आहेत. 2 षटकाच्या मध्ये संघाची धावसंख्या होते ती 1-17. सवारी शिवाजी चौकामध्ये गे चौकामध्ये. Jazz in the mix. दोन षटकानंतर चिंचवड संघाची धावसंख्या होते ती 17. पुढचं षटक तिसरं षटक संघाकडून तिसरा आणि वैयक्तिक दुसरं षटक मसूद कशा पद्धतीने गोलंदाजी करेल चिंचवड संघासमोर. नितीनला हा मात्र चेंडू अचूक टप्प्याचा चेंडू
चेंडू मात्र निर्धाव विसावतो यष्टरक्षच्या हातामध्ये. धाव संख्या मात्र स्थिर. तिसऱ्या षटकातला दुसरा चेंडू मसूद 10-15 पावलाचा रन पॅव्हलियन एंड कडून गोलंदाजी करेल. कशा पद्धतीने गोलंदाजी करतो हा मसूद. पहिल्या सेकंड राऊंड मध्ये चांगली गोलंदाजी केली. हा सुद्धा अचूक टप्प्याचा जाऊन फुल लेनचा चेंडू. सुरेख गोलंदाजी म्हणावी लागेल मसूदची. अचूक टप्प्याच्या नियंत्रणावर गोलंदाजी करतोय मसूद. क्वार्टर फायनलच्या सामन्यामध्ये मेहर 11 टेम्पल आणि पनवेलचा चिंचवड संघ या दोन संघा दरम्यान ही लढत होते. क्वार्टर फायनलचा सामना. चांगल्या पद्धतीने गोलंदाजी करतोय हा मसूद. पुढचा चेंडू मसूदचा फुल लेनवर चेंडू हा मात्र यष्टीच्या विसावतोय. निर्धाव चेंडूची सांगता होते. 3 चेंडू निर्धाव, सलग 3 चेंडू निर्धाव या ठिकाणी मसूदने हाताळले. कोणतेही चूक करत नाही मसूद. सुरेख गोलंदाजी म्हणावी मेहर 11 टेम्पल संघाकडून. 15 चेंडूचा खेळ पूर्ण होतोय. 15 चेंडूच्या खेळीमध्ये 17 धावा झाल्या चिंचवड संघाचे. पुढचा चेंडू मसूदचा हा मात्र चेंडू अचूक मात्र मॅन मध्ये जातो हा चेंडू. एक धाव पूर्ण होते. एक धावच्या मध्ये संघाची धाव संख्या होती ती 18. अखेरचे 2 चेंडू शिल्लक. तिसऱ्या षटकामधले गोलंदाजी करतोय मसूद. या स्पर्धेचा अंतिम दिवस 15 फेब्रुवारी म्हणजे उद्या असेल. व्यावसायिक खेळाडूचा भरणा असलेले संघ उद्या पाहायला मिळते या मैदानावर. क्रिकेटचे वादळ, क्रिकेटचे भव्य वादळ युवा सेना चषक 2021. हा मात्र चेंडू हवेत मात्र जरूर होता. मात्र एक धाव पूर्ण होते. एक धावच्या मध्ये संघाची धावसंख्या होते ती 19. महागडा गोलंदाज ठरला चिंचवड संघाला मसूद. ज्याने सुरग गोलंदाजी अचूक टप्प्यावर नियंत्रित गोलंदाजी केली हा मसूद. पुढचा चेंडू मसूदचा हा मात्र चेंडू निर्धाव पडतोय आणि पंच 3 षटक पूर्ण होत आहे. 3 षटकाच्या खेळीनंतर संघाची धावसंख्या होते ती 19. 1 बाद 19. अखेरचे 2 षटक जे हाणामारीचे षटक. या 2 षटकामध्ये चिंचवड संघ किती धावा जमा करतोय आणि एक आव्हान मेहर 11 टेम्पल संघासमोर ठेवतोय. मेहर 11 टेम्पल संघ माझे मित्र सांगतायत सहकारी तुडील या ठिकाणी महाड तुडील सेमीफायनल साठी दाखल झाला हा संघ. वणी पुरारी ते रनअप आहेत. ती षटकांच्या खेळ संघाची धाव संख्या होते ती 19. क्रिकेटच्या भव्य वादळ युवा सेना चषक 2021 न्यू चॅम्पियन बॉईज तळेगावच्या वतीनं वैभव मोरे व त्याचे सहकारी. या स्पर्धेचा अंतिम दिवस उद्याचा असेल. उद्याच्या दिवसामध्ये अनेक व्यावसायिक खेळाडू या मैदानावर पाहायला मिळतील. एक मोठे मोठे सामने. कोण अंतिम सामन्यामध्ये धडक मारेल याची उत्कंठा शिगेला पोहोचले. उद्याचा अंतिम दिवस उबेत एक निर्णायक षटक, 4थं षटक आणि उबेत गोलंदाजी करेल. हा मात्र ऑफ स्टंपला यॉर्कर लेन चेंडू. तो का फलंदाज मात्र समजलेला नाही. निर्धाव चेंडूची सांगता होते. धाव फलक मात्र स्थिर होतोय. पुढचा चेंडू उबेतचा. कशा पद्धतीने गोलंदाजी करेल हा उबेत. हा मात्र चेंडू काऊ कॉर्नर मध्ये हात चढवला चेंडू.
2 धावा मात्र पूर्ण होत आहेत. 2 धावाच्या मदत संघाची धाव संख्या होते ती 21. मोदक तयार होतोय संघाचं, चिंचवड संघाचं. संत गतीने कासवाच्या गतीने धावसंख्येला आकारणी देतोय हा चिंचवड संघ. उभेचा पुढचा चेंडू कशा पद्धतीने खेळून काढतोय सूरज. फुलरल्यांचा चेंडू मात्र समजला नाही. सूरजला निर्धाव चेंडूची सांगता होते. रोशनला सुरेख अशी गोलंदाजी करतो उभे टेम्पाले संघाकडून. पुढचा चेंडू उभेचा कशा गोलंदाजी करतो हा मात्र अकोट टप्प्याचा चेंडू मात्र स्थिरावतोय. चौकारच्या दिशेने जातो. 1 धाव पूर्ण होते. क्षेत्ररक्षक चांगलं क्षेत्ररक्षक साधवतो. दुसरं धाव पूर्ण. 2 धावच्या मध्ये संघाची धाव संख्या होते ती 23. अखेरचे 2 चेंडू शिल्लक. उद्याच्या अंतिम दिवसामध्ये एक व्यावसायिक खेळाडू या सामन्यामध्ये बघायला मिळतील. धाव संख्या होते ती 23. वैष्णवी कोलार सारखे संघ, दिग्गज संघ या मैदानावर उद्या पाहायला मिळतील. पुढचा चेंडू हा उभेचा फुलवण्याचा चेंडू मिड ऑन शा क्षेत्रामध्ये मात्र तंबूचा रस्ता दाखवतोय. षटकार. 7 धावांच्या मध्ये संघाची धाव संख्या होते ती 29. 29. एक गडी बाद 29. अखेरचा चेंडू उभेचा 14 षटकाचा अखेरचा चेंडू कशा गोलंदाजी करतो उभेत. हा मात्र पॉइंटच्या क्षेत्रामध्ये ढकलला चेंडू. 1 धाव पूर्ण होते. दुसरी धाव घेण्याचा प्रयत्न. 2 धावच्या मध्ये संघाची धाव संख्या 1 धाव समावेश. 1 धावच्या मध्ये संघाची धाव संख्या होते ती 30. 4 षटकांच्या खेळण्यात संघाची धाव संख्या होते ती 1 बाद 30. पंचांचं काम करता अजय नाडकर व त्याचा सहकारी सोरे कसं पंतांची कामगिरी बजावतायत. एक अनुभव पंच. अखेरचं षटक हाणामारीचं षटक. अखेरचं षटक जे हाणामारीचं षटक. 30 धावा. 4 षटकांच्या खेळण्यात संघाची धाव संख्या 30 धावा. चिंचवड संघ कडवी झुंज देतोय. एक धाव जमा करण्यासाठी चिंचवड संघाला संघर्ष करावा लागतोय. मेहर 11 टेम्पल संघासमोर. गोलंदाज साद. हा मात्र चेंडू ऑफ स्टंपच्या एसटीच्या जवळून विसावतो स्ट्रक्चरच्या हातामध्ये. निर्धाव चेंडूची सांगता होते. अखेरचे 5 चेंडू शिल्लक. 7 गोलंदाजी करत मार्कवर अखेरचं षटक हाताळतोय. अखेरच्या 5 चेंडू मध्ये किती धावा जमा करतोय चिंचवड संघ. हा मात्र चेंडू ड्राईव्ह होतोय. क्षेत्ररक्षण मात्र होतोय आणि फलंदाज मात्र बाद होतोय. तंबूचा रस्ता दाखवतोय फलंदाजाला. भारत का बच्चा बच्चा जय जय श्री राम बोलेगा. बच्चा जय जय श्री राम बोलेगा. अखेरचे 4 चेंडू शिल्लक. गोलंदाजी मार्कवर साद. अखेरच्या 4 चेंडू मध्ये चिंचवड संघ कशा पद्धतीने फलंदाजी करतोय.
अखेरच्या 4 चेंडू मध्ये किती धावा जमा करतोय आणि आव्हान ठेवतोय चिंचवड संघ. शॉट चेंडू, गोलंदाज फील्ड करतोय, एक धाव पूर्ण. हा करता दुसरी धाव घेण्याच्या प्रयत्नात, मात्र फलंदाज मात्र बाद होतोय. तिसरा धक्का चिंचवड संघाला. या चेंडू मध्ये एक धाव आणि गडी बाद होतो चिंचवड संघाचा. एक धावेच्या मदत संघाची धावसंख्या होते ती 31. प्रतीक मात्र बाद होतोय. प्रतीकेश साध मात्र आपल्या गोलंदाजीला सुरेख अशी गोलंदाजी करतो. हा चेंडू मात्र ड्राईव्ह केलाय, हवे मध्ये चेंडू आहे, मात्र फलंदाज मात्र बाद होतोय. चौथा धक्का चिंचवड संघाला. अखेरच्या षटकाच्या 2 चेंडू शिल्लक. धावसंख्या होते ती 4 बाद 31. पुढचा चेंडू अक्षयला. कशा पद्धतीने फलंदाजी अखेरचे 2 चेंडू, एक धाव पूर्ण होते. हाना करता दुसरी धाव घेण्याच्या प्रयत्नात मला वाटतं 2 धावा या ठिकाणी पूर्ण होतील नक्कीच, मात्र फलंदाज मात्र बाद होतोय. अचूक नेम घेतला क्षेत्ररक्षणाने, फलंदाजाला तंबूचा रस्ता दाखवला. 5वा धक्का चिंचवड संघाला. धावसंख्या होती ती 32. खराब फलंदाजी म्हणावी लागेल मेहर 11 टेम्पाला संघासमोर. सुरेख गोलंदाजी सौद साधनी केली टेम्पाले संघासाठी. फलंदाजीसाठी येतोय प्रथम अखेरचा चेंडू. कशा पद्धतीने फलंदाजी करतोय अक्षय. हा मात्र चेंडू तटवलाय, एक धाव पूर्ण होते. दुसरी धाव घेण्याच्या प्रयत्नात 2 धावा पूर्ण होत आहेत. धाव घेण्याच्या नादामध्ये फलंदाज बाद होतोय. 6वा धक्का चिंचवड संघाला. 2 धावांच्या मध्ये संघाची धावसंख्या होते ती 34. धावांचं आव्हान ठेवलंय चिंचवड संघानं. धन्यवाद डीजे. 30 चेंडू आणि 35 धावांचं आव्हान. आमच्या गावचे रहिवासी, तरुणांना प्रत्येक वेळी मार्गदर्शन करणारे आमचे संतोष वाघमारे दादा यांनी स्टेजवरती यायचंय. त्यांचा सत्कार या ठिकाणी होईल. आणि आमच्या गावचे माजी सरपंच आहेत, ते माजी सरपंच. आणि आता तरुणांना योग्य तो मार्ग दाखवणारे, प्रत्येक ठिकाणी जेव्हा जेव्हा गरज लागेल त्या ठिकाणी आम्हाला मार्गदर्शन करत असतात, असे आमचे दादा संतोष वाघमारे यांचं स्वागत करतील वैभव मोरे. या ठिकाणी संतोषजी वाघमारे माजी सरपंच यांचं या ठिकाणी आगमन झालंय. वैभवजी मोरे युवसेना अधिकारी यांच्या वतीनं पुष्पगुच्छ देऊन आणि एक मानाची शाल देऊन या ठिकाणी त्यांचं स्वागत होत आहे. धन्यवाद संतोष दादा. जातोय मैदानाकडे. एक सोपं आव्हान, तेवढंच महागडं असं आव्हान. 30 चेंडू आणि 35 धावांचं आव्हान ठेवलंय चिंचवड संघानं. टेम्पाले संघासमोर सलामीची जोडी टेम्पाले संघाकडून. मसूद
सलामीची जोडी मेहर इलेव्हन टेम्पाला संघाकडून मसूद आणि जोएब. मसूद आणि जोएब सलामीची जोडी. मागील मॅच मध्ये इंदापूर संघानं 40 धावांचं आव्हान 2 षटकामध्ये पार केलं. तीच सलामीची जोडी मसूद आणि जोएब. टेम्पाले संघाकडून मसूद जुनैब साधनी सुरेख गोलंदाजी केली. 34 धावांवर रोखून ठेवलं. चिंचवड संघाला 35 धावांचं आव्हान ठेवलंय. कशा पद्धतीने पाठलाग करत आहेत मेहर इलेव्हन टेम्पाला संघ. 30 चेंडू आणि 35 धावांचं आव्हान. जेवढं सोपं असं तेवढंच कडवं असं आव्हान. 30 चेंडू आणि 35 धावा. पहिले 2 षटक पॉवर प्लेचे. या 2 हाणामारीच्या षटकामध्ये किती धावा जमा करतोय मेहर इलेव्हन टेम्पाला आणि आपल्या संघाला विजयासाठी सोपं करून ठेवतोय. पहिलं षटक हाताळतोय चिंचवड संघाकडून. प्रथम गोलंदाजीचा भार सांभाळतोय. प्रथम गोलंदाजी करतोय. 5 षटकामध्ये 35 धावांची गरज. मसूद आणि जोएब सलामीची जोडी. जोएब फलंदाजी करतोय. सलामीची जोडी कशा पद्धतीने फलंदाजी करेल. हा मात्र चेंडू फाईन लेगच्या क्षेत्रामध्ये चौकार. या 4 धावांच्या संघाची धावसंख्या होते ती बिनबाद 4. आजचा हा अखेरचा सामना क्वार्टर फायनलच्या स्वरूपातला सामना. या सामन्यातून जो संघ विजयी होईल तो उद्या सकाळी 9 वाजता सेमीफायनल खेळेल नागाव संघासमोर. पुढचा चेंडू प्रथमचा जोएबला. कशा पद्धतीने फलंदाजी करतो हा जोएब. सन्मान दिला चेंडूला. 1 धाव पूर्ण होते. 1 धावाच्या मदतीनं संघाची धावसंख्या होते 5. फलंदाजीसाठी संधी दिली. मसूदला. 2 चेंडूच्या खेळ संघाची धावसंख्या होते ती 5. फलंदाजी मार्कवर जातोय मसूद. गोलंदाजी करतोय प्रथम. सुरेख फलंदाजी करतोय टेम्पाला संघ. हा मात्र चेंडू लेग स्टंपला जवळून जातोय. 1 धाव पूर्ण होते. 1 धावच्या मध्ये संघाची धावसंख्या होते ती. पंचाने अवांतर घोषित केलंय. 1 धावाच्या मदतीने 1 अवांतर धाव अशा एकूण 2 धावा. या 2 धावाच्या मध्ये संघाची धावसंख्या होते ती 7. पॉवर प्लेचं पहिलं षटक हाताळताना प्रथम. 3रा चेंडू जुनदला. हा मात्र बॅटची कडा पहिल्या स्लिप मध्ये चेंडू विसावतोय. निर्धाव चेंडूची सांगता होते. 3 चेंडूच्या खेळ संघाची धावसंख्या होते ती 7. धावसंख्या होते ती 7. हा मात्र चेंडू फाईन लेगच्या क्षेत्रामध्ये जातोय. चेंडू 4 धावांसाठी 4 धावांच्या मदत संघाची धावसंख्या होते ती 11. दुहेरी धावसंख्येमध्ये कन्वर्ट होते संघाची धावसंख्या होते ती बिनबाद 11.
पुढचा चेंडू प्रथमच जुएबला मात्र निर्धाव चेंडूची सांगता होते. पॉवर प्लेचं षटक प्रगतीवर. क्रिकेटचे भव्य वादळ युवा सेना चषक 2021 न्यू चॅम्पियन बॉईज तळेगाव वैभवजी मोरे व त्याच्या सहकार्यांनी या स्पर्धेचं आयोजन. अंतिम टप्प्यामध्ये ही स्पर्धा उद्याचा शेवटचा दिवस. अंतिम दिवसामध्ये अनेक व्यावसायिक खेळाडू उद्या या मैदानावर पाहायला मिळतील. दिग्गज संघ या मैदानावर उद्या उतरतील. अंतिम सामने पाहायला मिळतील उद्याच्या दिवसामध्ये. अखेरचा चेंडू प्रथमचा जुनेदला कशा पद्धतीने खेळून काढतोय. फुल टॉस चेंडू. हा मात्र चेंडू सीमा रेषा बाहेर. 6 धावांचा खणखणीत षटकार. मान्य शशीजी मोरे धावसंख्या होती ती 17. पहिल्या षटकाच्या केंद्र संघाची धावसंख्या होती ती 17. मान्य शशीजी मोरे मान्य पोलीस पाटील यांचं या ठिकाणी आगमन होतंय. मी न्यू चॅम्पियन बॉईज तळेगावच्या वतीनं या ठिकाणी त्यांचं स्वागत करतो. माननीय पोलीस पाटलांनी या ठिकाणी विनंती करतो त्यांनी या ठिकाणी येऊन आसनस्थ व्हायचंय. युवा सेना अधिकारी वैभवजी मोरे यांच्या वतीनं या ठिकाणी त्यांचा सन्मान होतोय. एक मानाची शाल आणि पुष्पगुच्छ देऊन या ठिकाणी वैभवजी मोरे यांच्या हस्ते या ठिकाणी त्यांचं स्वागत होतोय. चलतो मैदानाकडे. पहिल्या षटकाच्या खेळ संघाची धावसंख्या होते ती 17. पुढचं षटक गोलंदाजी करतोय सूरज. रोशन पॅलवेंट समोरून गोलंदाजी मार्कवर रोशन. दुसरा षटक पॉवर प्लेचा. पुढचा चेंडू कशा पद्धतीने गोलंदाजी करतोय. हा मात्र रिव्हर्स स्वीप अटेंड केलाय. सीमा रेषा बाहेर. 4 धावांसाठी एक कणकणीत चौकार. या 4 धावांच्या मध्ये संघाची धावसंख्या जाऊन पोहोचते ती 21 वर. 14 धावांची गरज मेहरेल टेपा संघाला. हा मात्र चेंडू पुन्हा रिव्हर्स अटेंड केलाय. चौकाराच्या दिशेने चेंडू जातोय आणि चेंडू होतो सीमा पार. 4 धावा. या 4 धावांच्या संघाची धावसंख्या होते ती 25. मेहर 11 टेम्पाला संघाला सेमीफायनल धडक मारण्यासाठी 10 धावांची गरज. पुढचा चेंडू रोशनचा. तिसरा चेंडू रिव्हर्स अटेंड केलाय. थर्डमॅन क्षेत्रामध्ये चेंडू जातोय 4 धावांसाठी. सलग 3 चेंडूचा समाचार घेतला मसूदनं. सलग 3 चौकार मारले. संघाची धावसंख्या जाऊन पोहोचली. मेहर टेम्पा संघाला जिंकण्यासाठी 6 धावांची गरज. जो संघ विजयी होईल त्या संघानं उद्या सकाळी 9 वाजता सेमीफायनलचा सामना होईल नागाव संघासमोर. उद्या व्यावसायिक संघ असतील. वेळचं भान ठेवायचंय. याचे षटक कमी खेळवली जातील याचंही संघनायकांनी नोंद घ्यायची आहे. फुलरचा चेंडू. हा मात्र मसूदनं सीमारेषा बाहेर पाठवलाय. 6 धावांसाठी खणखणीत षटकार. त्या 6 धावां संघाची धावसंख्या होती ती 35 आणि सामना विजयी झालाय. मेहर टेम्पल संघ. विजयी संघाचं हार्दिक अभिनंदन. पराजित संघाचं कौतुक.